जेन, तुला 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 आठवतं मी पहिल्यांदाच तुझ्या कॉलेजमध्ये आलो होतो माझ्या प्रिन्सिपलला भेटायला. मी आलो, त्याच्या रूममध्ये गेलो आणि त्यांना हात मिळवायला ते माझ्यासमोर असे उभे राहिले आणि बसताना खुर्ची मागे सरकल्याने टुपकन खाली पडले. मी त्यांच्या ऑफिसमध्ये कधी नव्हे ते त्यांना भेटायला गेले. इट वॉज सो हिलेरियस. मी तिकडे हसत होते. त्याचा तो चेहरा टाकल्या झाड्या. मी खूप घाबरायचो रे त्यांना आणि आमच्या सोबत असे बसकत झाले. औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडवणाऱ्या संपतराव पाटील हत्येप्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याचे वृत्त आहे. याबाबत माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जयप्रकाश. या खून प्रकरणी काही संशयास्पद वस्तू पोलिसांना आढळल्या आहेत. तपासाची दिशा आता स्पष्ट होत चालली आहे. प्रथम संपतरावांची हत्या, कामगारांचा संप अचानक मिटणे, कामगारांच्या नेतेपदाचा राजीनामा, नेतृत्व बदल या लागोपाठच्या घडामोडीनंतर कामगारांचे माजी नेते विक्रम जाधव यांची कसून चौकशी करण्याची मागणी आता जोर धरत आहे. कॅमेरामन विशाल जगताप सोबत जयप्रकाश, वेद न्यूज चॅनल. हॅलो विक्रम, मी श्रीकांत शिवते बोलतो. अरे या हत्येमागे जे संशयित आहेत त्यातल्या एकाचा मला दाट संशय येतो. जॉर्ज आहे त्याचं नाव. हा संपतरावांचा ड्रायव्हर आहे. त्याचा मी खूप पाठपुरावा केलाय पण ते लोक त्याला माझ्या हाती लागू देत नाही. आणि कमिशनर साहेबांकडून एक खूप दबाव आहे. सगळंच अवघड झालं. इथून तिथून सगळं तुझ्यापर्यंत येऊन थांबतंय. कळतंय ना तुला मी काय म्हणतोय ते? बरं, दुसरी गोष्ट, बाहेर पडू नकोस. तुझ्या पार्टीवर पोलीस ठेवले. भेटल्यावर बोलूयात. बाय, टेक केअर. शिवदे होते ना? काय म्हणाले? काय रे? विकी, चला जेन, तयारी करा. वेळ जवळ येत चालली. आता तुझी माझी साथ संगत फक्त सकाळपर्यंतच. विकी, सकाळी तुझा निरोप घेऊन माझी रवानगी जेलमध्ये. विकी नको ना बोलू असं, प्लीज. काय काय खोल डोक्यात घेऊन जगलो नाही मी आतापर्यंत जेन. सत्य, नैतिकता, मूल्य, तत्वज्ञान, ऑल आर इल्युजन्स. सगळं फोल ठरलंय. बळीचा बकरा बनवलं गेलंय मला. नाही जेन, तो माझा एक अधिकार अजून शिल्लक आहे. I will finish myself. विकी, अरे काय करतोस तू? विकी प्लीज हे बघ. जेन, विकी प्लीज जेन, हे बघ. मला नको ते हट्ट करू नकोस. विकी, विकी प्लीज. जेन, मला चारी बाजूने अडकवलंय जेन. विकी, तुला माहिती आहे तू खून केलेला नाहीयेस. अरे पण सगळे हो, पुरावे पण तुला माहिती आहे तू खून केलेला नाहीयेस. मला माहिती आहे मी खून केला नाहीये ते. माहिती आहे मला. कुणी केलाय खून? तुला माहिती कुणी केलाय?
मला माहितीये. खून मी केलाय. जीन, काहीच पर्याय नव्हता माझ्या पुढे. आपण या शहरात आलो तेव्हा तेव्हा काय होतं आपल्याकडे? तुझ्या जवळचे पैसे महिन्याभरातच संपले. विकी, जेन, विक्रम, ए, असं कसं झालं? Why me? आय एम सॉरी मिस्टर जाधव, पण विटॅमिन्स आणि प्रोटीन्सच्या कमतरतेमुळे म्हणजेच कुपोषणामुळे व मानसिक तणावामुळे तुमच्या पत्नीचं मिसकॅरेज झालेलं आहे आणि त्यामुळे गर्भाशयाला इजा झाली आहे. सॉरी टू से, बट मला एक कटू सत्य तुम्हाला सांगावं लागतंय. यापुढे त्या कधीही आई होऊ शकणार नाहीत. शहरातले खूप मोठे उद्योगपती आहेत संपतराव. अगं, प्रयत्न करायला काय हरकत आहे? MA फर्स्ट क्लास, सोशिओलॉजीवर थेसिस लिहिली आहे. सर, त्यांचं एक पुस्तक सुद्धा दिल्ली युनिव्हर्सिटीने पब्लिश केलंय. हे बघा. हां, अशा प्रकारच्या शिक्षणाला मॅडम माफ करा, पण माझ्या लेखी काही किंमत नाही आणि तसं माझ्याकडे काही काम पण नाही. हां, आता तुम्ही म्हणत असाल तर माझ्या एखाद्या बँकेच्या शाखेत तुम्हाला काम देईन मी. थँक्यू सर. पण सर, तिच्या मिस्टरांना जॉब मिळाला तर? सर, तसा तो खूप हुशार आहे, मेहनती आहे. तुम्हाला खूप फायदा होईल हो त्याचा. ॲक्च्युली त्याला कुठेही जॉब मिळू शकतो, पण गेले 3-1 महिने तो जरा आजारी आहे, त्यामुळे आज त्यांना गरज आहे सर. ठीक आहे, तुम्ही म्हणता तर मी त्यांना काम देतो माझ्या फॅक्टरीत एखाद्या डिपार्टमेंटमध्ये, पण त्याला मिळेल ते काम त्यांनी स्वीकारायला हवं. चालेल सर. थँक्यू सो मच. आभारी आहे सर.
घ्या हो. नाही नको थँक्यू. कोल्ड्रिंक आहे. अशा माझ्याकडे अनेक राणे. लाजायचं नाही. आता तुझ्या नवऱ्याला समजलं तुझं काय होईल? हा हळूहळू कामगार नेता म्हणून तू मोठा होत गेलास. कामगारांच्या न्यायासाठी लढत गेलास. त्यांना न्याय मिळवून देत गेलास. पण या गोष्टींचा संपतरावांना मात्र त्रास होत गेला. त्यानंतर संपतराव मला वरचेवर ब्लॅकमेल करू लागले. तुझे कामगारांबद्दलचे निर्णय धोरणं माझ्याकडून काढून घेऊ लागले. अच्छा, म्हणजे माझी प्रत्येक खबर त्यांच्यापर्यंत पोहोचवणारी तू होतीस. माझी स्वतःची बायको. मी तरी काय करू शकत होते विकी? त्यांनी ते फोटो तुला दाखवले असते तर तू ते कधी सहन करू शकला नसतास. आणि मला तुला गमवायचं नव्हतं. पण आज संध्याकाळी मात्र कहरच झाला. संपतरावांचा मला फोन आला. ते म्हणाले तुझे सगळे फोटोज आणि नेगेटिव्ह मी तुला देतो. त्या बदल्यात त्यांना मी तुझ्या संपाबद्दलच्या पुढच्या खेळी सांगायच्या. मी ठरवलं त्यांना काहीही सांगायचं नाही. ये मला ठाऊक होतं तू आली आहे. Then you look simply beautiful. मला मला माझ्या फोटोजच्या नेगेटिव्ह हवेत. हव्यात? प्लीज द्या. यू आर टॉकिंग टू मी. प्लीज प्लीज द्या. मला माझ्या फोटोजच्या नेगेटिव्ह आत्ताच्या आत्ता हवेत. हा असं नाही. यू यू हॅव टू रिक्वेस्ट कर मला. मी तुला फोटो दिलाय, आता मी तुला निगेटिव्ह देईन. जेनी लुक, आय डोंट लाईक टू वेस्ट टाइम. प्लीज प्लीज हो
निगेटिव्ह देईन ना. तुझा नवरा संपाबद्दल काय करणार आहे मला सांग. तुझा नवरा काय करणार आहे? सांगणार नाही. मला सांग तुझा नवरा. मी तुला सोडणार नाही, लक्षात ठेव. निगेटिव्ह पाहिजेत ना. तुला निगेटिव्ह देतो ना मी. निगेटिव्ह. विक्रम जाधव, you fool. हे सगळं कोणाच्या मेहरबानीवर करणार होतास? You fool. त्यांच्या विरुद्ध 1000 जन्म लढणार होतास. त्या भांडवलदार लोकांच्या मेहरबानीवर. आणि हे सगळं कोणी तुला तुझ्या बायकोला आणून दिला. त्यांच्याकडे जाऊन मला काय रस्त्यावरची बाई समजलास? How dare you say that? You bloody fiend! काय समजतोस तू स्वतःला? हा? काय समजतोस? काय कमी होतं रे मला? सांग ना, काय कमी होतं? A loving father, money, wealth, everything. तरी सुद्धा का आले मी तुझ्या बरोबर? सांग ना, का आले? You have cheated me. What? Huh? What? विक्रम, अरे आपण या शहरात आलो तेव्हा काय होतं आपल्याकडे? आल्याबरोबर आजारी पडलास तू. हजारो दुखलास तरी अशक्त होतास. काय करू शकणार होतास? सांग ना, काय केलंस तू? उपासमारीमुळे माझं बाळ गेलं. काय केलंस तू? त्याला वाचवण्यासाठी तरी पैसे होते तुझ्याकडे. मी काय जीवान झाले तरी की तुझ्यावर प्रेम केलं. तू म्हणतोस की मी तुला फसवलंय. आज कळलं विक्रम मला. आज कळलंय तुझं खरं रूप. तू तुझ्या तत्वाचं नाही विक्रम. तू फक्त स्वतःवर प्रेम करतोस. तू फक्त स्वतःवर प्रेम करतोस. प्रेम करतोस.
सर या 2 बुलेट्स स्पॉटवर मिळालेल्या त्या एकाच रिव्हॉल्वरमधनं चालवल्या गेल्यात सर. आणि सर सी एक गॉगल केस मिळाली, एक कर्चीफ मिळालाय आणि हे वॉलेट पण मिळालं. आणि सर हे मारेकऱ्याचे बूट, हे त्याचे प्रिंट्स मॅच होत आहेत सर. माझ्याकडे फोरेन्सिक आणि बॅलिस्टिक दोन्ही रिपोर्ट्स आहेत सर. हे रिपोर्ट्स असं सांगतायत की विक्टिम वॉज इनिशियली हिट बाय सम हार्ड थिंग ऑन हिज हेड, म्हणजे समवेअर इथे कुठेतरी. प्लीज फॉरगिव मी गॉड. Jane, please forgive me. हे काय करत होतीस तू? हं? तुझ्या विकीला सोडून चालली होतीस. अगं मी काय केलं असतं मग? आय एम सॉरी विकी. मी तुला असं बोलायला नको होतं. सर गुंतागुंतीचा वाटत असला तरी खुनाचा प्लॉट अतिशय सोपा आहे. संध्याकाळी 6:45 वाजता संपतराव या ठिकाणी बसले होते आणि त्यांना भेटायला एक व्यक्ती आली होती. ती बहुतेक स्त्री असावी, कारण आम्हाला सर्चिंग मध्ये एक लेडीज रुमाल सापडला. शिवाय संपतरावांच्या ऑफिसमध्ये एका पाकिटात एका स्त्रीचे अर्धनग्न अवस्थेतले फोटो मिळाले. कदाचित त्या संदर्भात ती इथे आली असावी. सर जड वस्तूच्या आघातामुळे कंकशन ऑफ ब्रेन झालं होतं. म्हणजे यामध्ये मेंदूतला रक्तप्रवाह तात्पुरता खंडित होतो आणि काही काळानंतर पुन्हा सुरळीतही होऊ शकतो. तसंच याही केसमध्ये झालं. आणि संपतराव पुन्हा उठण्याचा प्रयत्न करू लागले. पण सर तिनं झाडलेली गोळी संपतरावांना न लागता या इथे झाडात या खोडात शिरली आणि त्याच वेळी कोइन्सिडेंटली संपतरावांच्या मेंदूतला रक्तप्रवाह पुन्हा खंडित झाला आणि ते काही काळासाठी पुन्हा बेशुद्ध पडले. आणि तिचा गैरसमज काय झाला की तिची गोळी लागून ते मेले. आय सी. आणि त्यानंतर जॉर्ज इथे आला. जॉर्ज? येस सर, जॉर्ज. संपतरावांचा ड्रायव्हर जॉर्ज. साहेब, ओ साहेब.
नमस्कार साहेब. साहेबांचा पीए राणे बोलतोय. प्रथम तुमचं अभिनंदन. साहेबांनी तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या आहेत. चेअरमन साहेब, का बोललो तुम्हाला? तू तू इथं काय करतोयस? तुमच्या पीएला फोन कशाला करायला लावला होतात मला? मी 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 तुला फोन करणार कशाला सांगणार इडियट. आमच्या मागण्या मान्य केल्याचा निरोप दिला होता तुम्ही. तुझी तुझी एकही मागणी पूर्ण होणार नाही. गेट आउट. 3,500 कामगारांचा प्रश्न आहे हा. तू तुझे 3,500 कामगार उडत गेलात. गेट लॉस्ट. काय काय खेळ लावलाय तुम्ही कामगारांच्या जीवाशी? हा मागण्या मान्य होतात. जैन, काय झालं? कसं झालं? काय होईल? आता सगळं विसरून जाऊया. आज 6 सप्टेंबर. आजच्या दिवशी आपण दोघं एकमेकांना भेटलो होतो. आपलं फक्त आपलं असं एक वेगळं विश्व निर्माण करण्यासाठी. Let us celebrate.
आयुष्य गुंफले मी आता तुझ्या सवे सर, जॉर्जची हाईट कमी आहे, त्याच्यामुळे ड्रायव्हिंग करताना ड्रायव्हिंग सीट त्यानं पुढे सरकवून घेतली आणि सगळीकडे त्याच्या बुटांचे मार्क्स मिळाले. नंतर तो स्वतःच्या घरात लपून बसला, पण आपण त्याच्यापर्यंत पोहोचतो हे लक्षात येताच प्लॅन करणाऱ्यांनी त्याला अंडरग्राऊंड केलं. सर, पण प्रत्येक गुन्हेगार चूक करतो. जॉर्जनेही ती केली. तो घरातून पळाला, पण बूट न घालता चपला घालून. आणि सर, तो फक्त ड्रायव्हिंग करताना बूट वापरतो. पण विक्रम जाधवची हकीकत तुम्हाला कशी कळेल? सर, मी पर्सनली भेटलोय त्याला. आय नो हिम व्हेरी वेल. आणि सर, आय चॅलेंज, जगातल्या कुठल्याही कोर्टात मी विक्रम जाधव निर्दोष असल्याचं सिद्ध करू शकतो. हा खून जॉर्जनं केला. सर, आय रिपीट, हा खून जॉर्जनंच केलाय. नाशिक जिल्ह्यात घडणाऱ्या गुन्हेविषयक घटना पाहायला विसरू नका. वेद न्यूजवर फक्त पोलीस रिपोर्टर या कार्यक्रमात. उद्योगपती संपतराव पाटील यांच्या हत्येमागचा मुख्य आरोपी जॉर्ज याला आज पहाटे 5 वाजता रस्ता क्रॉस करत असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकनं उडवलं. जॉर्ज जागच्या जागीच ठार झाला. त्यामुळे संपतराव पाटील हत्या प्रकरणावर आता पडदा पडला आहे असं पोलीस सूत्रांचं म्हणणं आहे. आयुष्य गुंफले